सांगा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, बीडचे पालकमंत्री आहेत. त्यांना साधं बीडमध्ये प्रभाग किती हे सांगता येईल? हा तो एक हास्यास्पद मुद्दा आहे सर. प्रभाग सर्वांना माहीत होते, अजितदादांना माहीत होते, सर्व स्टेजवर बसलेल्या मान्यवरांना माहीत होते. आम्ही पाठीमागून 26 प्रभाग आहेत हे पण दादाला सांगितलं. पण कुठलीही गोष्ट दादाला कागदावर लागते आणि एवढा तो कागद आमच्या विजयराजेंच्या पीएकडे खाली होता, तो स्टेजवर नव्हता. नंतर तो कागद आम्ही दिला. आम्ही पाठीमागून सर्वजण सांगत होतो दादा 26 प्रभाग आहेत, 26 प्रभाग आहेत. आम्ही रोज प्रचारच करतो ना, सर्वांनाच माहिती आहे ना स्टेजवर बसलेल्या मान्यवरांना की 26 प्रभाग आहेत. पण दादाला सर्व गोष्टी ह्या कागदावर लागतात. दादा नियमाचे आणि कागदाची पक्के, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी कागदावरच लागतात. तो कागद लवकर नाही आला, त्यामुळे थोडा गोंधळ झाला आणि विरोधकांनी तीच गोष्ट उचलली, तोच फिरायचे प्रभाग माहिती नाही. अरे दादा आम्ही रोज तोच प्रचार करतो ना, सर्वांना सर्व प्रभाग माहिती आहेत. पण काही कुठतरी एखादी गोष्ट दाखवायची आणि त्याचा प्रचार करायचा. आज प्रचार विकासावर पाहिजे, व्हिजनवर पाहिजे. ते सोडून प्रचार कुठं चाललाय? कुठंतरी दादा काय बोलले, कुणीतरी तुमचा विरोधक कमजोर झाला. अरे विकासावर बोला. 35 वर्षात आपण काय केलंय आणि दादाने ह्या 6 महिन्यात काय केलंय हे कुठंतरी बोललं पाहिजे ना. तर विनाकारण जातीवर, पातीवर किंवा वेगवेगळ्या गोष्टीवर राजकारण नेऊन घालणं चुकीचं आहे. खरंच आपण काम केलं असेल तर विकासावर बोललं पाहिजे.